नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्यशृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत आणि आता 11व्या श्लोकापासून प्रारंभ झालेला जो आत्मज्ञानाचा विचार आहे त्याचा उपसंहार करण्याकरता भगवान परमात्मा प्रवृत्त झाले। तोही त्या उपसंहारातला उपांत्य श्लोक हा 29व्या क्रमांकाचा आहे। 30वा श्लोक हा या उपसंहारातला अंतिम श्लोक आहे। याचा अर्थ असा आहे, संपूर्ण गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याही दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत एक भगवंताने सूत्राची उभारणी केली आहे। मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र येतुलाले दुजी सूत्र उभारिले असं ज्ञानोबाराय दुसऱ्या अध्यायाचं वर्णन करत असताना 18व्या अध्यायामध्ये आपल्याला हा निर्णय देतात की मोक्ष नावाचं दान करण्यासाठी ज्ञानप्रधान स्वतंत्र असणारं हे शास्त्र आहे, याला गीताशास्त्र असं म्हणतात आणि या सूत्राची उभारणी भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये केलेली आहे। याचा अर्थ असा होतो, मोक्ष आत्मज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने मिळत नाही। उपनिषदाचंही प्रमाण आहे आणि त्याला गीतेचंही प्रमाण आहे। उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते अयनाय। त्या परमात्म्याला जाणूनच कोणताही साधक मृत्यूचं उल्लंघन करू शकतो, दुसरा याला कोणताही उपाय नाही। आणि मग त्या परमात्म्याला जाणायचं असेल तर काय करायचं? तत्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम किंवा तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम असा भागवतामध्ये पण विचार आलेला आहे। या सगळ्यांचा अर्थ असा होतो, परमात्म स्वरूपाला जाणल्यानंतरच जीवाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा मोक्ष प्राप्त होऊ शकतो। याला दुसरा कोणताही उपाय नाही। म्हणजे ज्ञान प्राप्त होणं, असा ज्ञान शब्द आला की आपल्याला असं वाटतं व्यवहारातलं ज्ञान संपादन केलं म्हणजे मोक्ष मिळेल, पण जेव्हा आपण पारमार्थिक ज्ञानाचा विचार करतो तेव्हा ज्ञान शब्दाने आत्मज्ञान असाच अर्थ घ्यायचा, दुसरा कोणताही अर्थ इथे अपेक्षित नाही। म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात ना 13व्या अध्यायामध्ये, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव ते एक वाचून आणे जिये भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला। परमात्मा नावाची वस्तू ज्या ज्ञानाने प्राप्त होते त्यालाच खऱ्या अर्थाने ज्ञान असं म्हणतात आणि व्यवहारामध्ये मग स्वर्गाला किंवा संसारातल्या सगळ्या पदार्थाला विषय करणारं जाणणारं जे ज्ञान असतं त्याला अज्ञान असं म्हणतात। चांगलं आहे का बरं? स्वर्ग संसाराला विषय करणारं ज्ञान अज्ञानच आहे आणि त्या ज्ञानाला संपादन करणारे म्हणजे ते ज्ञान जर अज्ञान असेल तर त्या ज्ञानाने संपन्न असणारे ज्ञानी असतील का? अर्थात ते अज्ञानीच असतील। मग लोक त्या अज्ञानी लोकांना ज्ञानी का म्हणतात? ये मृत्यू लोकीचे उपराटे। या मृत्यू लोकातलं हे उलट गणित आहे। इथं जो मनुष्य जास्त विषयामध्ये अडकतो, माणसं म्हणतात बघा ना तू किती आनंदात आहे। अभिलाष भारी दडपे तया ते सज्ञान म्हणते, जो बहुवे विषय विलासे गुंफे तो म्हणती उवाई पडिला सापे। जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणते, तसं ज्याच्या जीवनामध्ये अज्ञानाचा फार विस्तार झाला, जगातल्या सगळ्या पदार्थाचं त्याला ज्ञान आहे, लोक म्हणतात बघा तो किती ज्ञानी आहे, पण परमार्थामध्ये त्याला ज्ञानी म्हणत नाही। ज्याने आत्मस्वरूपाला जाणलेला आहे आणि तोच आत्मा संपूर्ण जगताचा अधिष्ठान असल्यामुळे ब्रह्मरूप आहे
असं आत्म्याचं ब्रह्मरूपाने आणि ब्रह्मस्वरूपाचं आत्मत्वाने असं ऐक्याचं ज्ञान ज्याने संपादन केलं म्हणून त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं म्हणतात. ते ज्ञान संपादन झालं की त्याला म्हणतात ज्ञानी. त्या महापुरुषाला म्हणतात ब्रह्मवेत्ता. हा उपचाराने म्हणायचं बरं, नाहीतर ब्रह्मवेत्याला ब्रह्मवेत्तासुद्धा म्हणता येत नाही. कारण का, जर तो ब्रह्मवेत्ता असेल म्हणजे ब्रह्माला जाणणारा असेल तर जाणणारा ज्या पदार्थाला जाणतो त्यापेक्षा तो वेगळा असतो. म्हणून ब्रह्मवेत्याला ब्रह्मवेत्ता म्हणायचं नाही. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. म्हणून ब्रह्मवेत्याला ब्रह्मच म्हटलं जातं. गीतेमध्ये जर आपण प्रमाण पाहिले तर भगवंताचं असं म्हणणंच आहे, तया ही देही एककी राथी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणते. आणि देवाला विचारा बरं, देव म्हणतात आम्हा त्याईसी प्रतिती परब्रह्मची हा. जरी तो देहामध्ये असेल तरी तो परब्रह्मच आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठी अनुकूलता काय असेल तर आत्मज्ञानाची. भागवतामध्ये असं म्हटलं आहे, नृदेह आद्यम. सगळ्यात महत्त्वाचं आद्य शरीर नरदेह आहे. सुकल्पम सुदुर्लभम. वास्तविक दुर्लभही आहे. ईश्वराची कृपा प्राप्त झाली तर सुलभही आहे. श्री गुरु संसार सागरातून तारणारे कर्णधार आहेत. ईश्वराची कृपा अनुकूल असणारा वारा आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींची सामुग्री मिळाल्यानंतरसुद्धा जो स्वतःला जाणत नाही तो आत्मा हा म्हणजे आत्महत्या करणारा पुरुष आहे. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सर्वात पहिला प्रयत्न करावा आत्मज्ञानासाठी. आत्मज्ञानासाठी जे प्रयत्न आहे त्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, श्री गुरूंची शरणागती, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आणि हा सगळा प्रकार दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यत्श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम. मी आपला शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आलो, मला उपदेश करा. शरण आलेल्या व्यक्तीलाच उपदेश करावा. शिष्यभावाने शरण आला म्हणून भगवंताने विचार केला हा माझा अर्जुन शिष्य आहे आणि मग याला आत्मज्ञानाशिवाय दुसऱ्या उपायाने याचा शोकनाश होणार नाही. त्यामुळे उपदेश आत्मज्ञानाचाच करावा लागेल. आणि मग तो भगवान परमात्म्याने 11व्या श्लोकापासून प्रारंभ केला तर 25व्या श्लोकापर्यंत भगवंताची सांगण्याची एक पद्धती आहे. 26व्या 27व्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या मनातल्या असणाऱ्या एका समजुतीचा स्वीकार करून जर तो या आत्म्याला नित्य जन्मणारा नित्य मरणारा मानत असतील तरी शोक करण्याचं काही कारण नाही अर्जुना. कारण ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अवश्यम भावी आहे आणि ज्याला मरण प्राप्त झालं त्याचा जन्मसुद्धा अवश्यम भावीच आहे. अशी अपरिहार्य असणारी गोष्ट असल्यामुळे त्या बाबतीमध्ये का प्रलाप करायचा, तत्र का परिदेवना, शोक का करायचा आहे. कारण ह्या सगळ्या प्राणीमात्रांची शरीरं जन्माच्या अगोदर अव्यक्त असतात, मृत्यूला प्राप्त झाल्यानंतरही अव्यक्त अवस्थेमध्ये येतात, फक्त मधल्या काळामध्ये व्यक्त होतात मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नाप्रमाणे. आणि जे मध्यंतरी दिसतं निद्रिता स्वप्न जैसे, जे फक्त एरमध्ये जे प्रतिभाषे, जे मध्यंतरी फक्त अनुभवाला येतं त्याला खरं मानता येत नाही. जे तिन्ही काळामध्ये असतं ते खरं असतं. जे दोन काळामध्ये नसतं, एकाच काळामध्ये फक्त भासतं त्याला खोटं असं म्हणतात. आणि मग जे फक्त मध्यंतरीच्या काळामध्ये अनुभवाला येतं खोटं आहे त्याचाहीसाठी शोक करण्याचं काय कारण आहे. मग अर्जुना लक्ष कोणाकडे दे, तैसे आधीची जे नाही तया लागी तुरुदसी काही, तो अवीट ते पाही चैतन्य एक. इथे सरळ सरळ अर्थ केला तर अवीट न विटणारं, नाश न पावणारं जे अविनाशी तत्व आहे त्या चैतन्याला तो पहा. उपाधी असणाऱ्या शरीराला पाहू नको. म्हणजे विनाशी पदार्थाकडे नजर नसावी, दृष्टी असावी अविनाशी तत्वाकडे. हा झाला पहिला अर्थ. किंवा तू कोण आहेस, भगवान उपदेश करतात ना, शादिमाम त्वम, मला उपदेश करा. भगवान म्हणतात तू आणि ते चैतन्य एक पाही, तो आणि ते अविट चैतन्य एकच आहे. असं ऐक्याचं ज्ञान संपादन करून घे.
यामध्ये महावाक्याचा उपदेश होतो. वेदामध्ये आलेली वाक्य दोन प्रकारची, एक आहे अवांतर वाक्य, दुसरं आहे महावाक्य. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, महावाक्य म्हणजे 2-4 पानं लिहिल्यानंतर संपत नाही, त्याला महावाक्य नाही म्हणत. महावाक्याचा आशय फार मोठा असतो, ज्यामध्ये जीवाच्या स्वरूपाचा आणि परब्रह्माच्या स्वरूपाचा फक्त विचार सांगितलेला आहे, त्याला अवांतर वाक्य असं म्हणतात. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करतं, त्याला महावाक्य असं म्हणतात. ते महावाक्य आकाराने लहान असतं, पण त्याचा अर्थ फार विशाल असतो. ज्ञानोबा म्हणतात ना, गुरुमुखीचे अक्षर ते कसं आहे, अल्प आहे, पण सार त्याचा फार मोठा आहे. तसे ते आहाराच्या बाबतीमध्ये उदाहरण दिलं आहे. तसं महावाक्य तत्त्वम अशी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी, ही सगळी महावाक्य 4 वेदाची 4. असे पद लहान आहे, पण अर्थ मात्र फार मोठा आहे. तसं याही ओळीमध्ये आपल्याला तू अवीट ते पाही चैतन्य एक महावाक्याचा आशय घेता येतो. या परमात्म स्वरूपाला तू पहा. जे जे परमात्म स्वरूपाला पाहण्याची अपेक्षा करतात त्यांच्या ठिकाणी साधनेचे काही भाव व्यक्त होतात, तेही 2 ओव्यामध्ये सांगितले. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत, जया लागे विरक्त वनवाशिये दृष्टी सुनी जया ते, ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती, जयाची ज्या चैतन्याच्या प्राप्तीची उत्कट इच्छा त्याला आरती असं म्हणतात. बरं, फार मोठी उत्कंठा असावी अंतकरणामध्ये, ते प्राप्त केल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही, अशा उत्कट इच्छेला म्हणतात आरती. आणि ती आरती म्हणजे अत्यधिक आवड त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाल्याबरोबर आता ते विषय असं विचार करतात, ज्या अर्थी या साधकाच्या मनामध्ये परमात्म प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, याचा अर्थ विषयाच्या प्राप्तीची इच्छा आता या महापुरुषाच्या मनात राहणार नाही, म्हणून विषय त्याला सोडून जातात. तो विषयाला सोडतो यात नवल नाही, विषयच त्याला सोडून जातात, यामध्ये आश्चर्य आहे. पुढे येतंय आश्चर्यवत, ही गोष्ट आश्चर्यवत आहे त्याच्या मनामध्ये. म्हणून तर म्हटले ना की या गोष्टी दुर्लभ आहे ना. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. मनुष्यदेह दुर्लभ आहे आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मुमुक्षुत्व, जे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती घडावी, आणि यामध्ये परमात्म प्राप्ती झाल्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाही, अशी ज्याच्या ठिकाणी उत्कट इच्छा निर्माण झाल्याबरोबर त्याला विषय सोडून देतात. तो विषयाला सोडेल यात नवल काय आहे, जयाची. म्हणून ही दुर्लभ आहे बरं गोष्ट. परमात्म प्राप्ती व्हावी अशी इच्छा निर्माण होणंच दुर्लभ आहे, सहसा होतच नाही. कोणाला होते, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. ज्ञानोबाने संख्या मोजली बघा तिथे. ज्ञानोबा म्हणतात, परमार्थाच्या या प्रवाहामध्ये उड्या टाकताना कोट्यावधी माणसं दिसतात, तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी, कोटीवरी, जे उड्या टाकताना कोटीवरी, मग पलीकडे निघताना कमीत कमी 1000 100 एखादा नाही अनुभव एखादा सुद्धा नाही. तैसे आस्थेच्या महापुरी रेगताती कोटीवरी. परी शब्द आला की मागच्याला महत्त्व नसतं. उड्या किती जणांनी टाकल्या याला काही महत्त्व नाही अर्ध्या वहीमध्ये. रेगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिल्या तेरी, परमात्मा प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला विपाईला एखादा सुद्धा म्हणत नाही ज्ञानोबा आहे. क्वचित विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. लोक दर्शनाला जातात ना, देवाच्या दर्शनाला जातात, पण दुर्दैव लोकांचं फार आहे. देवदर्शनाला लोक येतात, नेमकं मंदिरात घाई काढतात. म्हणजे मग ते दर्शन बारी, त्यांना असं वाटतं पलीकडच्या लाईनमधून आपण आडवं तिवडं घुसलो आणि 2-4 लाईनमधले लोक मागं टाकले का, वा याला पराक्रम म्हणतात. असं करतात, इतकी घाई लोकांना. म्हणजे दर्शनाच्या बारीमध्ये सुद्धा उभा राहायचं नाही.
गाभाऱ्यात जरी गेलं तर मोकळ्या मनाने दर्शन नाही घ्यायचं, शांत मनाने दर्शन नाही घेत, एवढी घाई आहे. आणि दर्शन झालं का निवांत पायऱ्यावर बसायचं आणि काही नाही, मोबाईलवर फोटो टाकायचे, दुसरं काही काम नाही. म्हणजे जिथं आपण शांत व्हायला पाहिजे तिथं माणसं घाई करतात. म्हणजे लोक दर्शनाला येतात, आल्यानंतर सर्व प्रसन्न मनाने दर्शन नाही घेत बघा. म्हणजे काही लोक त्या गावातल्या खेळण्यामध्ये अडकतात, खेळ पाहतात, काही लोक जेवणामध्ये अडकतात, आणि थोडेफार माणसं असे असतात की जे ज्ञानोबारांचं प्रसन्न मनाने दर्शन घेतात. मला ते उदाहरण त्यांच्यासाठी नाही सांगायचं. आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिल्या तिरी, विपाईला निगे, किंवा आंब्याच्या झाडाला मोहर लागतो तेवढी फळं नाही लागत. मोहराईसी फळे सगळी लागत नाही ना. आणि एखादं ढगाळ वातावरण आलं की जळून जातो बघा तो मोहर. मग पक्वदशी येते थोडी, पक्वदशेला काही थोडेच येतात, काही तर पिकू घातल्यानंतर नाश पावतात. काही जास्त हुशार असतात, ते स्वतःही नाश पावतात, दुसऱ्यालाही नष्ट करतात. पक्वदशी येते थोडी, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. म्हणून हे दुर्लभ आहे. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत. आणि एकदा मनुष्याच्या मनामध्ये उत्कट निर्माण झाली ना, त्याला सांसारिक पदार्थातलं कोणतंही आकर्षण थांबवू शकत नाही. नचिकेताचा आणि यमाचा संवाद आलाय कठोपनिषदामध्ये. आकर्षण निर्माण नाही झालं, यमाने सांगितलं तुला मी इंद्राला न मिळणारे भोग देतो, फक्त आत्मज्ञान विचारू नको. नचिकेताने सांगितलं मला आत्मज्ञानाशिवाय तुम्ही दुसरं काही सांगूच नका. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत. किंवा गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं ज्योतिषशास्त्राने की तुम्ही यांना आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती आणि मृत व्यक्तीचं दर्शन करून देऊ नका. ज्या काळात यांना दर्शन होईल तेव्हा हे राजवाड्यामध्ये राहणारच नाही, इतकी व्यवस्था केली होती. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचं दर्शन होऊ नये म्हणून पडदे लावले होते. सेवेकरता सगळे वयवर्ष 18 ते वयवर्ष 25 एवढेच कामगार ठेवले होते, सगळे तरुण, दुसरं कोणाचं दर्शन होच नाही. पण ऐसी कर्मे साम्य दशा, कर्माचा उदय झाला की थांबू शकत नाही कोणी कोणाला. ते सहज राजवाड्यातून बाहेर पडले. मित्राला विचारलं हा काय प्रकार आहे? ते म्हणे शरीरामध्ये रोग झाले की असंच होत असतं म्हणे. ते कोणाला तरी खोकलाच येईल, कोणाला तापच येईल, सर्दीच होईल. आरोग्य चांगलं असेल तर बरं वाटतं, बिघडलं की पण हे शरीरामध्ये रोग मलाही होतील का नाही होणार. फक्त तुम्ही सायंकाळी दही खाऊन पहा, खायचं नसतं, पण थोडंसं आहाराचं पथ्य बिघडलं की रोग होऊ शकतात. बरं, पुढे गेल्यानंतर म्हातारा मनुष्य पाहिला. पण या बाबांना काय झालं, हे मोकळे का चालत नाही, काठी का हातात घेतली, पण याला वार्धक्य म्हणतात, हे भोगावं लागतं. बरं, त्याहीपेक्षा पुढं पाहिलं तर एका माणसाला 4 माणसाने उचललं होतं. तो हा माणूस का राजा आहे का? म्हणजे राजा नाही हा, याच्या अंगात काहीच राहिलं नाही आता. हे उचललेल्या प्राणा सरशी इंद्रिय निगती जैसे, राजा नाही हा मृत आहे. म्हणून 4 माणसं त्याला घेऊन चालले. म्हणजे काय? म्हणजे शरीरामध्ये असणारी रोग अवस्था, वार्धक्य आणि मृत अवस्था पाहिल्याबरोबर वैराग्य प्राप्त होतं. विषयी तेजिले संत, विषयच त्यांचा त्याग करून जातात. ज्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी विरक्त झालेले महात्मे वनवासामध्ये राहतात, म्हणजे एकांतामध्ये. का बरं? लोकांतामध्ये परमात्मा प्राप्ती नाही होत. ज्या मनुष्याला जास्त लोकांचा संग्रह आहे त्याला स्वतः करता वेळ देता येत नाही. मनुष्याने फार लोकप्रसिद्धीच्या मागं लागू नये. आपल्याला असं वाटतं मला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी ओळखलं पाहिजे, वाटतं की नाही? प्रत्येकाच्या मनात माझी जागा पाहिजे. अरे त्यांच्या मनात अगोदरच दाटी झालेली आहे, ते कोणाकोणाला जागा देतील आहे का नाही. पण तरी मनुष्याला वाटतं की नाही मी माझं काहीतरी इमेज क्रिएट करणार, असं म्हणतात बघा लोक इंग्रजीमध्ये. मला माझं काहीतरी नवीन स्थान निर्माण करायचं आहे. सगळं आयुष्य निघून जातं त्याच्यामध्ये. ते कोणाकोणाला जागा देतील, सप्त्यापुरते एका दिवसात ते कोणाला जागा देतात. एरवी काय आहे, आयुष्य निघून जातं सगळं. एकांतामध्येच परमार्थ होतो, लोकांतामध्ये होत नाही. वासे बहुनाम कलहो भवेद वार्ता द्वयोरपी, एक एव चरे तस्मात कुमार्या इव कंकणा. कुमारिका कन्येच्या हातातल्या कंकणाप्रमाणे साधकाने एकटंच राहावं. फक्त एवढंच आहे,
एकटं राहत असताना त्याला संगती कोणाची असावी माहिती आहे का? सत्शास्त्राची. म्हणून तर ज्ञानोबांनी पुढं म्हटलं आहे तो विविक्त सेवी, विविक्त देशामध्ये राहतो 18व्या अध्यायामध्ये, पण त्याला एक मित्र आहे, गुरुवाक्याचे मेळे नेणे वेळ. त्याला गुरुवाक्य आहे, तो मनन करतो आहे. म्हणून शास्त्र सोबत असावं, मग काही एकांतामध्ये सुद्धा अडचण नाही. आणि एकांत कसा करावा यासाठी पहिल्यांदा शास्त्रच वाचलं पाहिजे. आणि शास्त्राची नजर नसेल आणि एकांतामध्ये घ्यायला राहिला तर तो एकांत त्याला खाऊन टाकू शकतो. तो फार भयानक आहे. एकटं मन तर मग रिकामं मन शैतानाचं घर असतं. म्हणून जया लागे विरक्त वनवाशी. मग साधकाने एक तर साधकामध्ये राहावं किंवा सिद्ध महात्म्यांच्या संगतीत राहावं, बाकी कुठं राहूच नाही. ते गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, आपण कोणत्या कळपात राहतो याला जास्त महत्त्व आहे. जर आपण छावा असेल तर सिंहाच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. आणि ते जर सोडून आपण लागलो मेंढ्याच्या कळपामध्ये फिरायला, मग तुम्ही सिंहाचे जरी छावे असाल तर तुमचे सगळे असणारे लक्षणं त्याप्रमाणेच होतील. हे महत्त्वाचं आहे. दृष्टी सुनी जयाते, ज्यावर नजर ठेवून ब्रह्मचर्य अगोदर आहे असे बाकीचे व्रता अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या सगळ्या व्रतांचा ते स्वीकार करता. मुनीश्वर तपाते आचरताती. मनन करणं याला मुनी असं म्हणतात. आणि मुनीश्वर म्हणजे श्रेष्ठ मुनी. तपाते आचरताती, तपाचं आचरण करता. असं ह्या 29व्या श्लोकाचं हे अवतरण आहे. यावर भक्तराज अर्जुन असं म्हणतील, प्रभो तुम्ही सांगत आहात, मला आत्मज्ञानाचा उपदेश करत आहात, पण बऱ्याचदा मी असं पाहिलं की काही विद्वान माणसंसुद्धा शोक करतात. त्यामुळे मी शोक करतो यामध्ये काहीच आश्चर्य नाही. आणि दुसरा भाव असा आहे, जेव्हा एखाद्या श्रोत्याला बोध होत नाही तेव्हा तो श्रोत्याचा दोष नसतो, ते वक्त्याचं जाड्य असतं, म्हणजे वक्त्याचं अज्ञान असतं. श्रोता यत्र न बुध्यते वक्तुरेव हि तज्जाड्यम. तो वक्त्याचा कमीपणा असतो. खरं असं आहे, श्रोत्याला जर सांगायचं असेल, त्यांच्या बुद्धीवर एखादा प्रमेय सिद्धांत आरूढ करायचा असेल ना, तर सगळ्यात जास्त कष्ट वक्त्याला भोगावे लागतात. कारण त्याला ते सगळं त्यांच्या बुद्धीवर आरूढ होईपर्यंत अनेक युक्ती प्रयुक्तीने हातवटीने ते सांगावं लागतं. आणि ते सांगणं हे वक्त्याचं कौशल्य असतं. त्याला ते पटवून देता आलं पाहिजे. आणि ज्याला पटवून देता येतं मग तो प्रसिद्ध होतो, असं नियम आहे. आणि मग श्रोत्याला जर बोध होत नसेल, थोडक्यात आणखीन पुढचा भाव सांगू का, जे आपल्याला चांगलं समजतं ना ते समजावून सांगता येतं. जे मलाच नाही समजलं ते मी तुम्हाला काय सांगणार आहे. हा एवढं मी म्हणू शकतो, लय खोल आहे, असं होऊ शकतं की नाही. म्हणून ज्या प्रसंगामध्ये श्रोत्याला बोध होत नाही त्या प्रसंगामध्ये ते वक्त्याचं जाड्य असतं. म्हणजे काय, सरळ सरळ जर मला बोध होत नसेल तर प्रभू हा तुमचा कमीपणा आहे. आणि दुसरा अर्थ, बरेच आत्मज्ञानी पुरुष आम्ही पाहिले की जे विद्वान असताना सुद्धा शोक करतात, त्यामुळे मी शोक करतो यामध्ये अडचण काय. भगवान म्हणतात, अर्जुना तसं नाही आहे, माझ्याही ठिकाणी अज्ञान नाही आणि आत्मज्ञानी पुरुष शोक करतात त्यातही अडचण नाही. कारण हे आत्मतत्वच असं आहे, इतकं कठीण आहे की सहसा आहे, कोणालाही प्राप्त होत नाही, दुर्विज्ञेय आहे. जे एकदा ऐकल्याबरोबर लगेच बोध होईल असं सांगता येत नाही. हे अद्भुत स्वरूपाचं आहे. आणि म्हणून आत्मतत्वाची दुर्विज्ञेयता भगवान परमात्मा 29व्या श्लोकामध्ये सांगतात. हे आत्मज्ञान कसे म्हणे, आश्चर्यवत पश्यति कश्चित एनम, आश्चर्यवत वदति तथा एव च अन्यः, आश्चर्यवत च एनम अन्यः शृणोति, श्रुत्वा अपि एनम वेद न च एव कश्चित. 4 भाव आहे बरं याच्यामध्ये. यामध्ये असा भाव आहे, पहिला श्लोकाचा सरळ अर्थ सांगतो, कश्चित कोणीतरी, एनम आत्मानम आश्चर्यवत पश्यति, आश्चर्याप्रमाणेच पाहतो. म्हणजे पाहणारा आश्चर्याप्रमाणे आहे. काही तथाच एव अन्यः, दुसरे कोणीतरी वेगळे, आश्चर्यवत वदती, आश्चर्याप्रमाणेच बोलतो. किंवा कोणीतरी आश्चर्यवत एनम अन्यः शृणोती, या आत्मस्वरूपाचं श्रवण आश्चर्याप्रमाणेच करतो. आणि पुढचं एक आश्चर्य आहे,
श्रुत्वा अपि, काही जण तर ऐकतातही पण ऐकून सुद्धा न वेद, जाणतच नाही, हे सुद्धा आश्चर्यच आहे. व्यवहारामध्ये जी गोष्ट आपण कधी पाहिली, ऐकली किंवा श्रवण केलीच नाही, बोलली नाही, जे अद्भुत कारक असतं त्याला आश्चर्य असं म्हणतात. किंवा व्यवहारामध्ये जो प्रयत्न सहसा कुणीच करत नाही, तो जर एखादा व्यक्ती करत असेल तर माणसं म्हणतात आश्चर्य बुवा त्याचं. तसं आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये आश्चर्य आहे, अद्भुत स्वरूपाची गोष्ट आहे. कशी गोष्ट आहे? व्यवहारामध्ये आपण पाहतो नेत्रेंद्रियाने आणि परमार्थामध्ये पाहावं लागतं, ती गोष्ट आश्चर्यकारक आहे. कशी आहे? सरळ सरळ इथले 4 भाव सांगतो, मला ओव्याचं पण चिंतन करायचं आहे. या आत्मज्ञानाला पाहण्यासाठी आता एक प्रक्रिया सांगावी लागेल, कारण ती सांगितल्याशिवाय पुढची प्रक्रिया आपल्याला लक्षात येणार नाही. प्रक्रिया अशी आहे, आपल्याला बाह्यज्ञान कसं होतं? विचारसागरामध्ये त्या बाह्यज्ञानाचा प्रकार आला आहे. आपल्याला ज्ञानाकरता 5 ज्ञानेंद्रिय आणि एक असणारं अंतःकरण आहे. पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून एका सत्वांशापासून एक ज्ञानेंद्रिय तयार होतं आणि पंचमहाभूतांचा सत्वगुण एकत्र आला की एक अंतःकरण तयार होतं. म्हणजे कानाला फक्त शब्दच कळतो, त्याला स्पर्श नाही कळत. पण अंतःकरण असं आहे, त्याला शब्द, स्पर्श, रूप, रसगंध पंचविषय कळतात. म्हणजे ज्ञानाचं साधन आत आहे, म्हणून त्याला अंतःकरण असं म्हणतात. आणि ते अंतःकरण जेव्हा या सगळ्या इंद्रियांच्या द्वारे, कल्पना करा घटाचं ज्ञान करायचं आहे, अंधार असेल तर घटाचं ज्ञान होणार नाही, लक्ष दुसरीकडे असेल तरी ज्ञान होणार नाही. म्हणून घटाचं ज्ञान करण्यासाठी अंतःकरणाचा परिणाम होतो, त्याला म्हणतात वृत्ती. ते प्राणाच्या साह्याने नेत्रेंद्रियाद्वारे निघते आणि घटदेशापर्यंत जाते. बरोबर? प्रकाश मिळाल्यामुळे अंधकाराचं आवरण राहिलं नाही. अगोदर घट ज्ञात नव्हता, म्हणजे घटाचं अज्ञान होतं, म्हणजे अज्ञानाचं त्यावर आवरण होतं. मग अंतःकरणाची वृत्ती काय करते? घटाच्या अज्ञानाच्या आवरणाला नष्ट करते. आणि ती अंतःकरणाची वृत्ती स्वच्छ असल्यामुळे त्यामध्ये चैतन्याचा प्रकाश पडतो, याला म्हणतात चिदाभास. आणि तो चैतन्याचा आभास अयम घटाः असं ज्ञान करून देतो. म्हणजे काय? बाहेर जर घटाचं ज्ञान व्हायचं असेल तर अंतःकरणाच्या वृत्तीचीही गरज आहे आणि अंतःकरण वृत्तीमध्ये असणाऱ्या चिदाभासाची पण गरज आहे. दुसरं उदाहरण देता येईल, घटाच्या खाली एखादा पदार्थ आहे तर तो घट फोडण्यासाठी काठी पण लागेल. घट फुटला, घटाच्या खाली असणारा पदार्थ पाहण्यासाठी दिवाही लागेल. बरोबर आहे. पण जर आता घटाच्या खाली दिवाच ठेवलेला आहे, मग काय लागेल? फक्त काठीच लागेल. एकदा काठीच्याद्वारे घट फुटला की दिव्याचं प्रकाशन करण्यासाठी दुसरे दिवे नाही लावायचे, कारण दिवा अगोदरच आहे. आता हे उदाहरण आपल्याकडं बाह्य ज्ञान करायचं असेल तर दोघाची गरज आहे, वृत्तीची आणि वृत्तीस्थ असणाऱ्या चिदाभासाची. बरोबर आहे? म्हणजे बाह्य ज्ञान पाहत असताना दोघाची गरज आहे. पण जेव्हा आत्मस्वरूपाचं दर्शन करायचं आहे, आश्चर्यवत कसं आहे, इथे आत्मदर्शन करत असताना जेव्हा महावाक्याचा उपदेश होतो तेव्हा त्या उत्तम अधिकाऱ्याची वृत्ती अंतर्मुख होते आणि अंतर्मुख झाली की त्याची वृत्ती आत्मस्वरूपावर असणाऱ्या अज्ञानाचं आवरण भंग करते. वृत्तीचं काम संपलं. आता वृत्तीच असणाऱ्या चिदाभासाने त्याचं प्रकाशन करावं की नाही? तो प्रकाशनच नाही करत. का? आत्मा सूर्याप्रमाणे आहे आणि चिदाभास काजव्याप्रमाणे. म्हणून या आत्मस्वरूपाला पाहणारा जो साधक आहे ना, तो दुर्मिळ आहे, म्हणून तर तो आश्चर्यवत आहे. तो पाहतो स्वतःला अशा पद्धतीनं आणि त्याची ती अंतःकरणाची वृत्ती निर्माण होणं, अहम ब्रह्मास्मी, हे त्याच्या अनंत जन्माचं पुण्य असतं. म्हणून हे पाहणारा पश्यती, द्रष्टा जो आहे ना, तो आश्चर्यवत आहे, कारण तो अंतर्मुख होऊन पाहतो आहे. आता याचा एक अर्थ असा, दुसरा एक अर्थ असा होतो, पाहणारा आश्चर्यवत आहे आणि जे ज्ञान पाहत आहे ना, वृत्ती ज्ञान, ते सुद्धा आश्चर्यप्रमाणे आहे. बघा बरं, आता विशेषण बदललं आहे. आता क्रियाविशेषण आहे, कर्त्याचं नाही. कर्ता आश्चर्याप्रमाणे आहे, पण पाहणारं जे ज्ञान आहे ते पण आश्चर्यप्रमाणे. का?
ते वृत्तीज्ञान मिथ्या आहे पण सत्याची प्राप्ती करून देतं. अविद्याजन्य आहे पण अविद्येचा नाश करतं आणि आपलाही नाश करून घेतं. या वृत्तीज्ञानाला स्वपरविरोधिनी असं म्हणतात. जसं अग्नी लाकडाला जाळतो आणि स्वतःही नष्ट होतो, तसं अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान, हे पाहणं आहे ना, दर्शन, हे सुद्धा आश्चर्याप्रमाणे आहे. ते बिचारा इतकं प्रामाणिक आहे, मिथ्या आहे पण सत्याची प्राप्ती करून देतं. म्हणून आश्चर्यवत पश्यति कश्चित एनम, या आत्म्याला पाहणारा आश्चर्याप्रमाणेच आहे. त्याच्या पुढं आश्चर्यवत वदती, या आत्मज्ञानाचा उपदेश करणारा सुद्धा आश्चर्यवत आहे. का बरं? कारण जो यथार्थ पाहू शकतो तोच इतरांना यथार्थ सांगू शकतो. ज्याला स्वतःलाच ज्ञान झालं नाही तो दुसऱ्याला काय सांगणार आहे? यातला भाव असा आहे, ज्याला स्वतःला ज्ञान झालं तो समाधी अवस्थेला प्राप्त होतो. समाधी अवस्थेला प्राप्त झाला तर सांगणार कसा? प्रश्नच आहे की नाही. ज्याला बोध प्राप्त झाला तो वृत्तीवरच येत नाही, सांगणार कसा? पण जर वृत्तीवर आला तर त्याला लोकांनी आपली पूजा करावी याची अपेक्षा नाही, काही लाभ व्हावा याची अपेक्षा नाही, आणि प्रसिद्धी व्हावी ही पण अपेक्षा नाही. पण तरीसुद्धा जर तो सांगू लागला तर दयेनं सांगतो आणि त्याचं सांगणंसुद्धा आश्चर्यवत आहे. आत्मा कोणत्याच प्रमाणाचा विषय होत नाही. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, म्हणजे ज्याला शब्दविषय करत नाही त्याला तो शब्दाने सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हे सांगणंसुद्धा आश्चर्यवत आहे, म्हणजे उपदेष्टासुद्धा दुर्लभ आहे. आणि त्याच्याही पुढं बाकीची सगळी साधनं सोडून या आत्मस्वरूपाचं श्रवण करण्यासाठी जो येतो, आश्चर्यवत शृणोती, हे ऐकणारी सुद्धा श्रोते आश्चर्याप्रमाणेच आहे. आपल्याला असं वाटतं की एवढा सोपा आत्मज्ञानाचा प्रकार आहे, मग गर्दी का होत नाही? होणार नाही. कारण श्रवणाकरता सगळ्यात मोठं पुण्य लागतं. राग द्वेष नावाचा मल जावा लागतो, श्रद्धा असावी लागते. श्रुतीपरायणाः, सगळ्यात मोठी आवड कुठं असावी तर श्रवणामध्ये. कारण आत्मस्वरूपाचा प्रवेश होतो. प्रविष्टः कर्णरंध्रेन, परमात्मा अंतःकरणात जातो पण कानाच्या छिद्रातून जातो. प्रविष्टः कर्णरंध्रेन, हा कानाच्या बिळातून आतमध्ये जातो. आणि त्यासाठी श्रवण फार महत्त्वाचं असतं. त्या श्रवणामध्ये सुद्धा श्रद्धावान तत्परः संयतेंद्रियः, आणि मग असा ऐकणारा सुद्धा बाकी सगळी साधनं सोडतो आणि श्रवण नावाच्या साधनेमध्ये श्रद्धा ठेवतो. म्हणून ऐकणारा सुद्धा आश्चर्यवत शृणोती, बोलणारा सुद्धा आश्चर्यवत वदती, आणि आत्मस्वरूपाचा साक्षात्कार जो करतो तो सुद्धा आश्चर्यवत पश्यति. हे पाहणं बाहेर नाही, हे पाहणं आतमध्ये आहे. आणि त्याच्या पुढचा प्रकार आहे श्रुत्वा अपि. काही जणांना श्रवण करायलाच मिळत नाही आणि काहीला मिळतं, पण श्रवण करून सुद्धा ते जाणत नाही. श्रुत्वा अपि एनम न वेद, काही जण श्रवणही करतात पण तरीसुद्धा त्यांना ऐकायला भेटत नाही. त्याच्याही पुढचा प्रकार आहे श्रवणाया अपि बहुभिर्यो न लभ्यः. श्रवणाकरता सुद्धा बऱ्याच जणांना हे मिळतच नाही. म्हणजे किती 5 प्रकार होतात बरं. काही आत्मदर्शन पाहतात, काही पाहतात तर सांगतात, काही ऐकतात तर स्वरूपाला प्राप्त होतात, काही ऐकतात पण जाणतच नाही, आणि काही त्याच्यापेक्षा पुढचे आहे ज्यांच्या गावातच ही गोष्ट नाही त्यांना ऐकायलाही भेटत नाही. एकाला ऐकायला भेटतं पण त्याला कळत नाही, कधी तर कधी कळणारच आहे. हे 5 प्रकार मधुसूदन सरस्वतीने घेतलेले आहेत. आता यावर ज्ञानोबा चिंतन करतात, ते चिंतन अपूर्व आहे. कसं अपूर्व आहे बघा तुम्ही. आता एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात. एक म्हणजे कोणीतरी एखादा विरळा अधिकारी, काही एक असणारा अधिकाऱ्याचा प्रकार. तो कसा आहे? अंतरी निश्चळ. चल म्हणजे विकार, चल म्हणजे चंचलता, आणि तो अंतरी, तो पाहत असताना बाहेर नाही पाहत, तो निश्चळ झालेला आहे, चलनरहित स्थिर मनाचा, एकाग्र आहे. या लागी सुमन आणि शुद्ध मती. जो कसा आहे? निश्चळ आहे. आणि परमात्म्याला तो अंतरी निहाळिता बरं, कारण त्याला आत्मज्ञान करायचं आहे. आता आपण सगळी प्रकार, आता प्रक्रियेचा भाव पाहिला. श्री गुरु त्याला महावाक्याचा उपदेश करतात.
महावाक्यामध्ये असणारा तत्त्वम अशी, त्या तत्पदाचा वाच्य अर्थ जीव, लक्षार्थ कुटस्थ चैतन्य. नाही चुकलं का? त्वम पदाचा वाच्य जीव, त्वम पदाचा लक्ष कुटस्थ चैतन्य, तत्पदाचा वाच्य ईश्वर आणि तत्पदाचं लक्ष ब्रह्मचैतन्य. अशी पदाने वाच्यार्थाचा तो परित्याग करतो आणि लक्षार्थामध्ये असणारं ऐक्य ग्रहण करतो. आणि मग त्याची उत्तम असणारा अधिकारी, कानावचनाची भेटी सरिसाची पैकिरीटी, वस्तू होणी उठी कवन ऐकजो, असा विरळा कुणीतरी उत्तम अधिकारी, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू महावाक्याचा उपदेश करतात. त्यांच्या त्या वचनाचा आणि अधिकारी असणाऱ्या श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला की झाल्याबरोबर महावाक्य ऐकलं की त्याची वृत्ती वाचार्थाचा परित्याग करून लक्षार्थामध्ये असणारं अखंड ऐक्य त्याला ग्रहण करते. आणि म्हणून ती वृत्तीचा अंतर्मुख झाली आहे. तो आत्मदर्शन आतमध्ये करतो आहे. एकांतरी निश्चळ जे निहाळिता, निहाळणं म्हणजे पाहणं, हे पश्यती पदाचे व्याख्यान आहे. जो आतमध्ये आपल्या आत्मस्वरूपाला पाहतो आणि पाहिल्याबरोबर केवळ निहाळिता, त्याचं दर्शन बाहेर नाही. बाहेर तो कधी पाहिल? ब्रह्मरूपाने पाहिल. पण पहिल्यांदा स्वतःला अहम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म हे तर ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे पंचकोशाच्या व्यतिरिक्त तीन देहाच्या अतीत असणारं यो वेद निहितम गुहाया परमे योमन असं म्हटलंय ना पंचदशीमध्ये, की जो आपल्या या तीन देहाच्या किंवा पंचकोशाच्या आतमध्ये असलेलं चैतन्य पाहतो तो. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ती तत्वज्ञ संत स्वीकारिती. तो आत पाहतो आणि आत पाहिल्याबरोबर केवळ स्वतःला पाहतो. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करतो, आत्माकार वृत्ती करतो आणि स्वतःला पाहिल्याबरोबर काय होतं? विसरले सकळ संसार जात. वृत्ती एका काळामध्ये एकालाच विषय करते. एक तर संसाराला विषय करेल, नाही तर आत्मस्वरूपालाच विषय करेल. जेव्हा आत्मस्वरूपाला विषय करते तेव्हा संसाराला विसरते, आणि संसाराला पाहते तेव्हा आत्मस्वरूपाला विसरते. पण हा अधिकारी खूप चांगला आहे. एक अंतरी निश्चळ चलनरहित आहे, जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. जात म्हणजे समूह. सगळ्या संसाराच्या समूहाला ते विसरून जातात. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. हा झाला पश्यती म्हणजे पाहणाऱ्याचा प्रकार. आता पुढे आहे वदती, आश्चर्यवद वदती. हा आहे वक्ता म्हणजे सांगणारा. त्याला हे स्वरूप प्राप्त होतं बरं. म्हणून तर आपल्या गुरुजनांकडं पाहिलं की असं वाटतं की ते कायम पाठ का घेतात, ते कारणच हे आहे. एका गुणानुवाद करिता उपरती होणी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. इथे गुणानुवाद म्हणजे काय? स्वरूपानुवाद. स्वरूपाच्या ठिकाणी असणारे गुण. स्वरूप कसं आहे? सच्चित स्वरूप, आनंद स्वरूप आहे. सत, चित, आनंद हे त्या स्वरूपाच्या ठिकाणी असणारे. वास्तविक ते निर्गुण आहे, पण गुण शब्द जर आलाच या ठिकाणी तर गुणानुवाद करिता समोरचा साधक शिष्य आला की मग त्याच्यासमोर मच्चित्ताः मतगत प्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च, हे कथन आहे. कथयन्तश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. ते सांगण्याचा प्रकार तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेकपरत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. पहिल्या ओवीमध्ये त्याने एकदा ऐकलेला आहे आणि तो अंतर्मुख झाल्यामुळे आता तो पुन्हा ऐकत नाही. दुसऱ्या ओवीमध्ये दयाळू महात्मा आहे की जो स्वतःला बोध झाला आहे पण साधकालाही बोध व्हावा यासाठी त्या स्वरूपाचा तो अनुवाद करतो. पण चिंतन असं आहे, अनुवाद करता करता त्याची पुन्हा एकाग्रवृत्ती होते स्वतःचीच. समजा एखादा व्यक्ती आहे, दुसऱ्या व्यक्तीला सुगंधी असणारा एखादं ते काय म्हणतो त्याला द्रव्य, सुगंधी द्रव्य दुसऱ्याला अंगाला लावत आहे, तर ते सुगंधी द्रव्य लावता लावता त्याचा सुगंध आपल्यालाच येतो. तसं हे सांगता सांगता त्याचीच वृत्ती काय होऊन जाते, पुन्हा अंतर्मुख होऊन जाते. एका गुणानुवाद करिता स्वस्वरूपाचं चिंतन करत असताना उपरती होणी चित्ता, त्याच्या चित्ताला पुन्हा
वैराग्य प्राप्त होतं, विषयापासून ते निवृत्त होतं. आणि विषयापासून माघारी फिरलं म्हणजे सांगणंसुद्धा हा एक विषयच आहे ना, कारण त्यामध्ये शब्द विषय आहे, निरूपण करणंच आहे. पण पुन्हा त्या सांगण्यापासूनही त्याची वृत्ती माघारी फिरते. उपरती होणे चित्ता निरवधी. निरवधी म्हणजे निस्सीम, ज्याला अवधीच किंवा सीमा नाही, मर्यादा. निरंतर म्हणजे अखंड. अखंड अमर्याद तल्लीनता त्याला प्राप्त होते. तत्स्वरूप हे तत्पद हे परब्रह्माचं वाचक आहे. आणि तल्लीनता म्हणजे त्याची वृत्ती पुन्हा त्याच स्वरूपातच लीन होऊन जाते. म्हणजे पुन्हा तो वृत्तीरूपाने मागं राहतच नाही. सांगायला करायला गेला गुणानुवाद, पण गुणानुवाद करता करता त्याचा असणारं चित्त उपरतीला प्राप्त झाल्यामुळे निस्सीम, निरंतर, अखंड आपल्या स्वरूपामध्ये लीनतेला प्राप्त झालं. हा झाला वदती, वक्त्याचा परिणाम. पहिल्या ओळीमध्ये आत्मदर्शन पाहणाऱ्याचा परिणाम. पुढच्या ओळीमध्ये आहे ऐकता, श्रवता. श्रोता आहे पुन्हा. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले. ज्ञानोबांनी प्रकार केले बरं. निहाळिता म्हणजे पश्यती, पाहणारा द्रष्टा. वदती गुणानुवाद करिता, वक्ता. यानंतर आश्चर्य व शृणोती, एक कोणीतरी विरळा अधिकारी. ऐकताची, ऐकल्याबरोबर निवाले, शांत झाले. मग तापले कशाने होते? आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक तापाने तप्त झाले होते. आपल्या आत्मप्राप्तीसाठी त्यांनी अनेक उपाय केले, पण ते उपायच त्याला अपायकारक झाले. येत एक नवलावो, जो जो की जे तरुण पावो, तो तो अपाव होई ते ऐक. सगळे उपाय केले, पण त्या उपायाने शांती नाही दिली. मग त्यांनी उपाय कोणता केला? आत्मश्रवण करायचं. मग ऐकल्याबरोबर भूमिका अगोदरच तयार होती. अंतःकरणाची भूमिका जर अगोदर तयार असेल, जसं शेतकरी मशागत करून ठेवतो शेतीची, नांगरणी, त्याने धसकटं वगैरे बाजूला काढून टाकतो की नाही. आणि एकदा पाऊस पडला, सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक खरपे, निडारले वाफे चतुरचित्ताचे वरी अवधाना सोनय आयसा. अवधानाचा वापसा लादला, अवधानाचा पेरावया धिवसा स निवृत्तीशी. मशागत चांगली झाली की पेरायला अडचण नाही पडत. तसं अंतःकरणाची भूमिका चांगली तयार झाली की मग फक्त ऐकण्याचा उशीर. तो काय म्हणे, कानी ऐकिले मात, तोची झाला घात जीवपणा. एक ऐकताची निवाले. परमात्मदर्शन श्रवण केल्याबरोबर शांत होऊन गेले. शांत झाले की देहभावी सांडिले. देहभावावर शिल्लकच राहिले नाही. देहभावी बरं, देहभावाने त्यांचा परित्याग केला, त्यांनी नाही देह सोडला. बघा, देहभावी म्हणजे मीपणाने. देहभाव कशाला म्हणतात? अहंकार. देहावर असणाऱ्या अहंकाराने त्यांना सोडून दिलं. का बरं? कारण ते ब्रह्म अहंकारावर गेले ना. अहम ब्रह्म. आणि एकदा अहम ब्रह्म सोहम भावावर आले की त्याला देहोहम भाव राहत नसतो. ऐकताची निवाले ते, त्यांनी देहभावाला नाही सोडलं, देहभावानीच त्यांना सोडलं. क्रियापद तसं आहे. याला तृतीय विभक्ती आहे. देहभावी म्हणजे देहभावाने सांडिले, देहभावानेच त्यांना सोडून दिलं. आणि पुढचा अर्थ फार अपूर्व ज्ञानोबा यांचा. बाकीच्या महापुरुषांनी अर्थ काय केला? श्रवण करून सुद्धा त्यांना कळत नाही. ज्ञानोबा म्हणतात नाही, त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे एका जणाचा, एकदा श्रवण केलं पुन्हा ते ऐकतच नाही. कारण का वारंवार काय ऐकायचं ना. एकदा काम झालं म्हणून एक अनुभवे पातले तर दुर्पता. त्यांना परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार झाला आणि अनुभवाने तद्रूपता पावले. मिठाचा खडा समुद्राशी एकरूप झाला. एकदाच होत असतो, परत तो वारंवार काही डुबक्या मारत नाही 108. बस एकदा उडी मारली झालं, कारण तो उत्तम आहे. तसं काही महापुरुष असे असतात, मागच्या जीवनामध्ये पूर्ण साधना त्यांची असते. जसे की चांगदेव महाराज किंवा भरतजी, वामदेव यांची पूर्ण साधना झालेलीच आहे. फक्त या जीवनामध्ये ते आपल्या साधनेचा फक्त आनंद घेतात. एकदाच ऐकलं, अनुभव आला, त्या ज्ञानाने तद्रूपता पावले. म्हणून एकदा श्रवण झालं तर अधिकार एवढा मोठा पुन्हा ऐकण्याकरताही शिल्लक राहिले नाही. हा अपूर्वार्थ आहे बरं ज्ञानोबा यांचा. एक अनुभवे पातले तद्रूपता
तत्स्वरूपा प्राप्त झाले, मग एकदा स्वरूपाला प्राप्त झालं की पुन्हा ऐकण्याकरता देह भाव यावं लागतं की नाही. असे कितीतरी उदाहरणं आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. अर्जुनाला भगवंतांनी जागं केलं, अरे अर्जुन ऐक ना, ही इच्छा नाही आहे पण देह भावावर यावं लागलं. ऐकण्यासाठी देह भावावर यावं लागतं. झोप नाही चालत आणि समाधी चालत नाही. मी एक अनुभवी पाहतली तद्रूपता. आता हे सगळे प्रकार आहे योगी पुरुषांचे 4, पण स्वरूप मात्र त्यांना एकच मिळतं. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागो ते न समात परतले नाही. तैसी या योगीश्वरांची मती मिळणी सवे एकवटती, परीचे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना. ज्याप्रमाणे समस्त सरिता ओघ, सगळ्या नद्यांचे ओघ समुद्रा माझी मिळत, समुद्रामध्ये मिळतात, पण नाही हो म्हणे आज समुद्रात लय गर्दी झाली. परे मागवते न समात परतले नाही. न समात समावेश होत नाही म्हणून मागवते परतले नाही, ते माघारी फिरत नाही. अनेक सरितांचे ओघ जसे समुद्रालाच मिळतात, तैसिया तशाच प्रमाणे हे सगळे योगीश्वर आहे बरं. अंतरी निश्चळ गुणानुवाद करिता ऐकताची निवाले अनुभवे पातले, हे सगळे योगीश्वर आहेत. आणि या सगळ्या योगीश्वरांच्या मती म्हणजे अंतकरणाच्या वृत्ती मिळणी सवे, भगवंताला मिळाल्याबरोबर एकवटती, त्या परब्रह्म स्वरूपाशी ते ऐक्याला प्राप्त होतात. आणि एकदा त्यांना ऐक्य प्राप्त झालं, सन्नेच्छनपि मुच्यते, त्याने इच्छा जरी नाही केली तरी त्याला मुक्त व्हावं लागतं. न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते, परिचय विचारूनी. पुन्हा त्यांनी जरी विचार केला, युक्त कोटीतले महात्मे परत परत येऊ शकतात. योंजान कोटीतले साधक मुक्त झाला की झाला मुक्त, त्याला इच्छा असेल की मला जन्म घ्यायचा, तर घेता येत नाही. परिचय विचारूनी पुनरावृत्ती, पुन्हा जन्माला यायचं, देह तादात्म्यावर यायचं, जन्माला येत नाही पण पुन्हा देह भावावर येत नाही. विचारूनी पुनरावृत्ती भजती चिना. भगवान आता या सगळ्या प्रकरणाचा उपसंहार करतात. म्हणून अर्जुना, देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुम अर्हसि. देही म्हणजे देहामध्ये राहणारं आत्मचैतन्य, नित्यम कायमचं राहणार आहे, अवद्य याचा वध कधीच होत नाही. अयम म्हणजे हा देही नित्य अवद्य स्वरूपाचा आहे. सर्वस्य देहे सर्वांच्या देहामध्ये एक रूपाने तो राहतो. हे भारत भरत कुलोत्पन्न अर्जुना किंवा ज्ञानामध्ये रममान होणाऱ्या अर्जुना जाणून घे, सर्वांच्या देहामध्ये असणारा हा देही आत्मा अवद्य आहे आणि देह नष्ट होणारे आहे. तस्मात असा आहे म्हणून सर्वानी भूतानी सर्व प्राणीमात्रांच्यासाठी त्वम शोचितुम न अर्हसि, शोक करण्याकरता तू योग्य नाही. कारण देहाकरता शोक का करू नये, अंतवंत आहे. आणि देही असणाऱ्या आत्मस्वरूपाकरता शोक का करू नये, त्याचा घात करण्याचाही प्रयत्न केला तर घात होऊ शकत नाही. जे सर्वत्र सर्व ही देही जयाकरिता ही घात नाही, ते विश्वात्मक तो पाही चैतन्य एक. याही ओळीमध्ये महावाक्याचा उपदेश आहे बरं. कसा? जे सर्वत्र सर्व देशात आहे, सर्वांच्या हृदयात आहे. सर्व ही देही सर्वत्र सर्वगत व्यापक आहे, सर्वांच्या देहामध्ये पण आहे चैतन्य. जयाकरिता हे घात नाही, त्याचा आपण घात करण्याचा मनात जरी आला किंवा प्रयत्न केला तर घात होऊ शकत नाही. असं आहे तरी काय, ते चैतन्य ते विश्वात्मक म्हणजे ब्रह्मरूपाने व्यापक आहे. बघा बरं, ते विश्वात्मक म्हणत असताना तत् त्वम अशी, कारण पुढे शब्द येतो बघा, त्वम म्हणजे तू आणि तत् म्हणजे ते विश्वात्मक ब्रह्मरूपक आहे, ब्रह्मस्वरूप व्यापक आहे. ते विश्वात्मक तो पाही चैतन्य एक. या ते सर्वनामाने तत् येतं आणि तो पदाने त्वम येतं आणि एक शब्द आला की नाही अशी. ते विश्वात्मक तो पाही चैतन्य तत्वमसी महावाक्य याही ओळीमध्ये आलेलं आहे. भगवंताने हा उपदेश केला आहे. जयाकरिता ही घात नाही, ते विश्वात्मक तो पाही चैतन्य एक. ते विश्वात्मक म्हणजे ब्रह्मस्वरूप आणि तू त्याचाच अंश आहे ना, त्यापेक्षा तूही वेगळा नाही. फक्त ब्रह्मस्वरूपाची जगत उपाधी आहे आणि तुझे देह नावाची उपाधी, उपाधीचा भाग बाजूला करा. चैतन्य रूपाने तुम्ही दोघं एकच आहात.
दोघे म्हणजे तू आणि मी एकच आहे. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक इयाचेनी स्वभावे. दोन अर्थ होतात. जगाचा स्वभाव आहे होत जाता आगवे. जग आपल्या स्वभावाने निर्माण होत जात आहे. आणि हा शब्द चैतन्याकडे घेतला तर इयाचेनी स्वभावे. या चैतन्याचा एक स्वभाव आहे. कोणता? सत्ता आणि स्फूर्ती देणं. म्हणजे अधिष्ठानाची सत्ता आणि स्फूर्ती घेऊन हे संपूर्ण जगत होत जाता आघवे. तरी सांग काय शोचावे येत तुवा. सांग बरं अर्जुना, या ठिकाणी तू शोक का करावा? शोक करायला जागाच नाही. एरवी तरी पार्था तुझं का नेनो न मने चित्ता. परी किडाळ हे शोचिता बहुता परी. एरवी विचार केला अर्जुना, तुझं का नेनो 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत तुला सांगितलं तुझं का नेनो. पण तुझ्या हे लक्षात का येत नाही? चित्ता न मने हे माझ्या चित्ताला सुद्धा कळत नाही. परंतु किडाळ हे शोचिता बहुता परी. पुष्कळ प्रकारे विचार केला तर शोक करणं हे मात्र वाईट आहे. इथपर्यंत भगवंताने 11व्या श्लोकापासून प्रारंभ केलेला जो विषय आत्मज्ञानाचा तो 30व्या श्लोकापर्यंत परिपूर्ण कथन केला आहे. आता या 31व्या श्लोकापासून स्वधर्माच्या अंगाने सुद्धा तुला शोक करणं योग्य नाही असा परमात्मा विचार सांगणार आहे. ते चिंतन आपण नंतर पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.